निशिगंधाचे बल्ब तर मी लावले, पण मात्र दररोज चेक करायची की नवनवीन पानं हिरवीगार ग्रोथ पाहिली की मात्र छान वाटायचं. पण एक प्रश्न सारखा मनात सुरू होता की अजून याला फ्लावरिंग का येत नाही, किंवा फ्लावरची जी काही स्पाइक असते ती देखील मात्र येत नाही आहे. गेल्या 1 महिन्यापूर्वी तुमच्याशी मी हा व्हिडिओ शेअर केलेला होता, ज्यामध्ये आपण बल्ब लावताना मातीची प्रिपरेशन कशी करावी, बल्ब हे कसे लावावे आणि त्यानंतरचा जो काही रिझल्ट आहे, अगदी 69 रुपीजमध्ये जवळपास 12 ते 15 एवढी बल्ब मला मिशोवरून रिसीव्ह झालेली होती. सो त्या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी नुकताच शेअर केलेला होता. आणि त्यानंतरचा 1 महिन्यानंतर जी काही बल्बची ग्रोथ आहे ती आज मी तुमच्याशी शेअर करत आहे. दररोज प्लांटर चेक करत असते. आज तरी फ्लावर स्टिक दिसते का, लीव्स छान डार्क ग्रीन आहे, प्लॅन देखील अपराईट आहे, म्हणजेच जी काही बल्ब आहे ती तर हेल्दी आहेत. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक कंप्लीट अशी अपडेट देखील देणार आहे की बल्ब लावल्यानंतर पुढे काय केअर करायची, त्यानंतर फ्लावर स्टिक येण्यासाठी देखील काय करायला हवं आणि कुठले फर्टिलायझर द्यायला हवे, शिवाय कुठल्या चुका देखील अवॉइड करायला हव्या. कारण की बरेच असे इंस्टाग्रामला DM मला येत होते की आम्ही बल्ब लावले, फक्त पानांची संख्या मात्र वाढलेली आहे आणि अजूनही एकही फूल मात्र या निशिगंधाला आलेलं नाही आहे. सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. सो मंडळी, आता महिन्याभरानंतर अशी काहीशी ग्रोथ जी काही आहे ती निशिगंधाची झालेली आहे. तुमची देखील निशिगंधाची ग्रोथ किती झालेली आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये मात्र नक्की सांगा. यानंतर सुरुवातीला बरेच जण रेग्युलर वॉटरिंग करत असतात, पण मात्र रेग्युलर वॉटरिंग सोबत याला सनलाईट देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे. माझे हे प्लांटर अगदी दुपारी 1 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत दुपारच्या उन्हात असतात. व्यवस्थित सूर्यप्रकाशाने यांची जी काही ग्रोथ आहे त्यामध्ये देखील फरक दिसायला लागलेला आहे. पाने देखील अजून स्ट्रॉंग झालेली आहे आणि प्लॅन देखील अपराईट राहायला लागलेली आहे आणि आता स्टिक येण्याचे चान्सेस देखील वाढलेले आहेत. म्हणून जर तुमच्या निशिगंधाला फक्त पानेच येत असतील तर मात्र सनलाईट चेक करा. यासोबतच बरेच जण एक मिस्टेक देखील करत असतात, निशिगंधाला ओव्हर वॉटरिंग करत असतात. तर याला ओव्हर वॉटरिंग अजिबात आवडत नाही. नेहमी निशिगंधाला पाणी देण्याआधी वरची माती कुंडीतील पूर्णपणे कोरडी झालेली असली तरच मात्र पाणी द्या. कारण सतत जर ओली माती असली तर मात्र त्या ठिकाणी हे जे बल्ब आहे ते रॉट होण्याचे चान्सेस देखील वाढत असतात आणि बल्ब कुजत असतात, किंवा बल्ब जर खराब झाले तर मात्र त्या ठिकाणी फ्लावरिंग देखील थांबत असते. या उलट जर निशिगंधाला खूप कमी पाणी मिळालं तर मात्र पाणी देखील याचे थोडे डल होत असतात, पानं हे मौसूद पडायला लागत असतात, शिवाय त्यांची ग्रोथ देखील स्लो होत असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर पानं पिवळी पडत असतील, त्यांच्या कडा ब्राऊन व्हायला लागल्या असतील तर मात्र त्या ठिकाणी पाण्याची कमी आहे हे देखील नक्कीच तपासून पहा. सो मंडळी, अशा प्रकारे ओव्हर वॉटरिंग आणि अंडर वॉटरिंग या दोन्हीही समस्या मात्र या कंडिशनला असता कामा नये. जर या कंडिशनमध्ये ही बल्ब आली तर यांची ग्रोथ देखील स्लो होते आणि फ्लावर स्टिक यायला देखील उशीर होऊ शकतो. पण दुसरीकडे ओव्हर वॉटरिंग पण डेंजरस आहे, म्हणून वॉटरिंग बॅलन्स ठेवले तरच मात्र निशिगंधा व्यवस्थित होत असते. निशिगंधा खूप ड्रामा असा प्लांट नाही, पण मात्र प्रॉपर बॅलन्स मिळाला की याचं फ्लावरिंग मात्र फुल असं रॉयल देत असतं. आता यासोबतच एक हिडन टिप देखील पाहूया, जी की खूप कमी लोक सांगत असतात. निशिगंधाला कॉम्पॅक्ट माती अजिबात आवडत नाही. जर माती खूप कडक झाली तर मात्र रूट्स हे प्रॉपरली स्प्रेड होत नाही, म्हणून महिन्यातून एकदा वरची माती हलकीशी लूज करून घ्या. पण मात्र माती लूज करताना बल्ब अजिबात डिस्टर्ब करू नका. हलकीशी माती लूज केल्यामुळे त्या ठिकाणी कुंडीतील जी काही हवा असते किंवा जो काही एअर फ्लो असतो तो देखील इम्प्रूव्ह होत असतो आणि जे काही बल्ब आहे त्यांचे जे रूट्स आहेत ते देखील हेल्दी होत असतात. अशी छोटीशी ही हिडन टिप आहे. आता वळूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे फर्टिलायझर रुटीन. सो आज मी या ठिकाणी NPK 90-90 देखील वापरणार आहे. जर तुमच्याकडे NPK नसेल तर हे आपलं अगदी घरगुती असलेलं केळी साल पावडरचा देखील वापर करू शकता, कारण की यामध्ये फॉस्फरस असं भरपूर प्रमाणात असतं, शिवाय भरपूर असं फॉस्फरस कंटेंट असल्यामुळे ते फ्लावरिंगला सपोर्ट देखील करत असतं. सो मंडळी, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट,
जर तुमच्याकडे केळी साल पावडर नसेल तर तुम्ही केळीच्या साली पाण्यामध्ये 8 ते 10 तासासाठी भिजत घालून त्यानंतर ते पाणी डायल्यूट करून देखील तुम्ही कुंडीच्या झाडांना देऊ शकता, किंवा अशा प्रकारचं जे काही NPK बॅलन्स असतं 90-90-90 याचा देखील वापर आपल्याला करून घ्यायचा आहे. पण मात्र याचा वापर अगदी बेताचा करावा. 1 लिटर पाण्यामध्ये फक्त 1/4 एवढं टेबल स्पूनची जी काही क्वांटिटी पावडर आहे तेवढ्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला त्याला डिझॉल्व करून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला झाडांच्या रूट्सला देऊन घ्यायचं आहे. पण मात्र हे लिक्विड फर्टिलायझर देताना पूर्णपणे कुंडीतील जी काही माती आहे ती कोरडी असता कामा नये. आधी माती मात्र थोडीशी मॉइस्ट असू द्या, नाहीतर मात्र जर हे फर्टिलायझर दिलं आणि माती जर तुमची पूर्णपणे कोरडी असेल तर मात्र त्याने रूट्स हे स्ट्रेसमध्ये जाऊ शकतात. यानंतर फर्टिलायझर दिल्यानंतर लगेच कुंडी देखील हार्श उन्हात ठेवू नका. यासाठी शक्य झाल्यास हे खत देताना तुम्ही सायंकाळी झाडांना द्यावे. हे जे NPK 90-90-90 आहे यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तीनही न्यूट्रिएंट इक्वल अशा क्वांटिटीमध्ये आहेत. म्हणूनच हे फर्टिलायझर झाडाला बॅलन्स असं न्यूट्रिशन देत असतं. म्हणून हे फक्त निशिगंधाचीच म्हणजे निशिगंधासाठीच नाही तर जवळपास सगळ्या फुलझाडांसाठी, पान झाडांसाठी देखील युजफुल आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडाची ओव्हरऑल हेल्थ ग्रोथ देखील याने होत असते. शिवाय यामध्ये फॉस्फरस असतं जे की फ्लावरिंगला देखील सपोर्ट करत असतो. पण मंडळी, NPK आणि केळी साल पावडर आपल्याला एकाच दिवशी वापरायचे नाही. एका आठवड्यामध्ये तुम्हाला केळी साल पावडर आणि पुढच्या वेळेस NPK असं महिन्यातून 2 वेळा तुम्हाला रुटीन देखील ठरवून घ्यायचं आहे. आणि यासोबतच आता पाहूया काही मिस्टेक ज्या आपल्याला अजिबात करायच्या नाही. तर सर्वात पहिली मिस्टेक म्हणजे निशिगंधाला रोज पाणी देणं टाळा. दुसरी मिस्टेक म्हणजे कमी सूर्यप्रकाश. तिसरी मिस्टेक म्हणजे जास्त फर्टिलायझरचा देखील वापर करू नका. आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची मिस्टेक म्हणजे ड्रेनेज होल नसणं. यामुळे प्लांट तर स्ट्रेसमध्ये जातो, शिवाय झाडाला फक्त पानच येतात आणि जी काही फ्लावर स्टिक आहे ती देखील तयार होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बल्ब देखील कुजायला सुरुवात होत असते. त्यामुळे कुंडीखालचे ड्रेनेज होल मात्र मोकळे ठेवा. आता यानंतरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय, तर फ्लावर स्टिक कधी येणार. निशिगंधा पेशन्स शिकवत असतो, कारण रोज ग्रोथ दिसते पण फुल यायला मात्र वेळ लागत असतो. पण एकदा फ्लावरिंग सुरू झाले की मात्र पूर्ण बाल्कनीची वाईब देखील बदलणार आहे. माझे हे बल्ब लावून 1 महिना झालाय आणि अजूनही मी स्टिकची वाट बघते, कारण आधी प्लांट हे रूट स्ट्रॉंग करत असतो, बल्ब डेव्हलप झाले की पाणी वाढवतो आणि त्यानंतर मात्र अचानक मिडलमधून फ्लावर स्पाइक वर येत असते. यासोबतच आपल्याला एक्स्ट्रा टिप्स देखील फॉलो करायच्या आहेत. महिन्यातून एकदा माती हलकीशी लूज करा. पिवळी पानं असल्यास ती देखील काढून टाका आणि पावसात वॉटर लॉगिंग होऊ देऊ नका. प्लांटरला प्रॉपर एअर फ्लो द्या. बल्ब देखील सारखे डिस्टर्ब करू नका. तर मंडळी, अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर निशिगंधा लवकरच तुमची देखील फुलणार आहे. तर मंडळी, ही होती निशिगंधाची 1 महिन्यानंतरची फुल अपडेट. माझ्याकडे जर फ्लावर स्टिक आली की नेक्स्ट अपडेट देखील तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. तुमच्याकडे पण निशिगंधा आहे का, आणि जर तुम्ही बल्ब ग्रो केले असतील तर ते किती दिवसाचे झाले आणि त्याला फ्लावर स्टिक आली किंवा नाही. यासोबतच अजून तुम्ही वेगळी कुठली केअर करता किंवा कुठलं फर्टिलायझर देता ते देखील मात्र मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपल्या इतर जे काही गार्डन प्रेमी आहेत त्यांना देखील त्यांच्या निशिगंधाला फुल येण्यासाठी त्या टिप्स आणि केअर नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल आणि युजफुल वाटला असेल तर मात्र व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका. आणि हो, आता संध्याकाळचं ज्यावेळेस मी हे NPK दिलं त्यानंतर मात्र असं काहीसं वातावरण पावसाचं झालं होतं आणि भरपूर असा पाऊस आमच्याकडे झालेला होता. तुमच्याकडे देखील पावसाला सुरुवात झाली का, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मात्र व्हिडिओला लाईक करून गार्डन प्रेमी मित्रांसोबत मात्र नक्की शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब बटन प्रेस करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळोवेळी येईल. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.